मुरिंगा पराठे. हेल्दी गोष्टी मुलांना आवडतच नसतात. इथे मी शेवगा छोटे छोटे तुकडे करून उकडून घेतले. कणकेमध्ये तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जिरा आणि लसूण कुटून घ्यायचा, ओवा आणि मी इथे घरी बनवलेली कसुरी मेथी हे पूर्ण टाकून, चवीनुसार मीठ हे सगळं टाकून, कॅल्शियमचे औषधं देण्यापेक्षा शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, कॅल्शियम सगळं असते आणि लहान मुलांना शेंगा खायला अवघडही जातात. त्याच्यामुळे हे पराठे नक्की ट्राय करा. ते पूर्ण गर मी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा, जेणेकरून ते छोट्या छोट्या ज्या बिया असतात ते आपल्याला पराठा करताना पराठा तुटणार नाही. पूर्ण एकजीव डो करून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यात राहिलेलं सुद्धा त्याच्यात पाणी टाकून घेऊन कणिक तिंबून घ्यायचं. कणिक आपल्याला आपण जसं पोळ्यांना कणिक तिंबतो तसंच पराठ्याला पण तिंबायचं. जास्त पातळ नाही करायचं, म्हणजे जेणेकरून मग लाटता येणार नाही पराठा. छान खरपूस भाजून पराठा तयार होतो आणि चवीलाही एवढा छान लागतो. नक्की ट्राय करा. मी ट्राय केला. गरम गरम इतका सुंदर लागतो. चटणीसोबतही खाता येते आणि एखादी भाजी जरी केली तरी त्याच्यासोबत खाता येते. लहान मुलांनाच काय, मोठ्या माणसांनाही कॅल्शियमची खूप कमी असते. तयार आहे आपला मुरिंगा पराठा. नक्की ट्राय करा. आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा कसा. धन्यवाद.